किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. भटुरे बनवताना पीठ मळण्याची योग्य पद्धत, भटुरे फुगलेले, मऊ आणि अजिबात तेलकट होऊ नयेत यासाठी खास ट्रिक्स आणि अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी मी कोणत्याही प्रकारचा इनो वापरलेला नाही किंवा इस्ट वापरलेला नाही. तरीही अगदी परफेक्ट मार्केटसारखे बाजारसारखे भटुरे आपले घरच्या घरी आणि हे सगळं अगदी साध्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासून. आजची ही पद्धत एकदा पाहिली आणि घरी भटुरे बनवले ना तर बाहेरचे भटुरे खाणं तुम्ही विसरूनच जाल. चला तर मग सुरू करूया एकदम हॉटेल स्टाईल भटुरे कसे बनवायचे. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. तर भटुरे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण या ठिकाणी रवा घ्यायचा आहे. या ठिकाणी मी 1 कप रवा घेतलेला आहे आणि हा रवा कोमट पाण्यामध्ये आपण भिजत ठेवायचा आहे. किमान 1-2 तास तरी हा रवा आधी आपण भिजत ठेवायचा आहे. आता झाकण लावून व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून आपण हा साईडला ठेवून द्यायचा आहे. ही एक ट्रिक वापरल्यामुळं आपल्या भटुऱ्याला ना एकदम क्रिस्पी असं टेक्स्चर बाहेरून येतं आणि अतिशय खुसखुशीत असे सुद्धा आपले भटुरे तयार होतात. आता हे आपण साईडला ठेवून देऊयात. आता आपण बाकीची तयारी करून घेऊ. आता एक बॉल्स किंवा आपल्या काही जे अवेलेबल असेल भांडं यामध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एकच माप ठेवायचं आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे कप असतील तर घ्या किंवा घरात आपली साधी वाटी असते ना ती जरी घेतली तरी चालेल. तर या कपाने मी 2 कप मैदा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून बारीक पिठी साखर घेतलेली आहे. टेस्टनुसार अर्धा टेबलस्पून या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे आणि अगदी पाहू शकता थोडासा सोडा वापरलेला आहे. अगदी पाव चमच्यापेक्षाही थोडंसं कमी प्रमाणात खायचा सोडा वापरलेला आहे. जास्त प्रमाणात पण सोडा वापरू नका, यामुळे आपले भटुरे जे आहेत ते तेलकट आणि काळपट होतात. त्यामुळे प्रमाण हे व्यवस्थित वापरा. आता सोडा आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला दही लागेलच. तर या ठिकाणी मोठे 4 टेबलस्पून दही घेतलेलं आहे. दही सुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात घ्यायचं नाही. जास्त प्रमाणात दही वापरलं तरी सुद्धा आपले भटुरे बिघडतात. तर बरोबर 4 टेबलस्पून दही घ्यायचं आहे. रवा पण आपला हा छान असा भिजलेला आहे. कमीत कमी निदान 1 तास तरी हा छान असा भिजावा. आता आपण हा असा काढून घ्यायचा आहे. रवा कसा म्हणजे अगदी रव्याच्या वरती पाणी यावं इतपत तो असा भिजत ठेवायचा आहे. आणि आता हे जे पाणी आहे हे खालीच ठेवा म्हणजे नितळून आपण हा रवा काढून घ्यायचा आहे. पाण्यासहित घालायचा नाही. जर आपला आवश्यकता वाटली तर नंतर आपण ते पाणी वापरू शकतो. आता या ठिकाणी तेलाऐवजी आपण 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे. यामुळे भटुऱ्यांचं टेक्स्चर पण छान येतं आणि टेस्ट पण खूप छान लागते. जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेलच तर तुम्ही तेल वापरलं तरी चालू शकतं. आता हे व्यवस्थित पिठाला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व असं चोळून चोळून घ्यायचं आणि आता हे पीठ आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. इथे पाण्याची आवश्यकता लागलेलीच नाही. दही आणि आपण भिजवलेला जो रवा आहे एवढ्यामध्येच आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता असा पसरून पसरून आपण सुरुवातीलाच हे छान असं मर्दून घ्यायचं आहे. अगदी कमीत कमी 5 मिनिटं तरी ही प्रोसेस करायची आहे. कारण भटुऱ्यासाठी ना पीठ आंबवावं लागतं. एक दिवस तरी आपण आदल्या दिवशी बनवून हे फ्रीजला लावून ठेवायचं असतं आणि मग वापरायचं असतं. परंतु बऱ्याचदा आपल्याला पटकन असे हे भटुरे बनवायचे असतात. तर यासाठी ही ट्रिक अतिशय उपयोगी पडते. तर अशा प्रकारे मर्दून मर्दून आपण व्यवस्थित घेतल्यानंतर आता हे पीठ आपण एखाद्या गरम डब्यामध्ये, चपातीचा वगैरे जो गरम डबा असतो त्यात ठेवा किंवा एखाद्या बॉल्समध्ये ठेवायचं आहे आणि झाकण लावून हे उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. लगेच भटुरे बनवणार असाल तर हे उबदार ठिकाणीच ठेवा आणि जर दुसऱ्या दिवशी बनवणार असाल तर तुम्ही हे फ्रीजला लावा. या ठिकाणी मी लगेच बनवणार आहे. 3 तास आपलं हे पीठ छान असं भिजलेलं आहे. कमीत कमी 3 तास हे भिजायलाच हवं. आता 3 तासानंतर आपण हे पुन्हा आपल्या परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा तेल लावून याला थोडं आणखी मर्दून घ्यायचं आहे. असं मर्दण्याची प्रक्रिया व्यवस्थित केली ना की आपले भटुरे अजिबात तेलकट होत नाहीत आणि एकदम छान असे टम्म फुगलेले होतात. अशा प्रकारे तुम्ही याला कणकेला असं आपटून आपटून सुद्धा तुम्ही मऊ करू शकता किंवा तुमच्यामध्ये खलबत्त्यामध्ये जो चेचायचा जो दही असतो ना खलबत्ता त्याने सुद्धा तुम्ही हे चेचू शकता. वरवंटा वगैरे असतो त्याने सुद्धा चेचलं तरी सुद्धा ही छान अशी मऊ होते. तर आपल्याला अशी कणिक कशी बनवायची आहे तर एकदम अशी
मऊसार अशी झाली पाहिजे कणिक. पाहू शकता अशी तार आली पाहिजे. लांबवली तर हे पाहू शकता तुटत नाहीये. आणि किती एकदम मऊसार असं पीठ हे आपलं एकदम मऊ झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे पीठ झालं की आपलं परफेक्ट असं भटुऱ्याचं पीठ तयार झालेलं आहे. हे तुम्ही असं इतकं पीठ असं मऊ झालं पाहिजे. बरेच जण काय करतात, अतिशय घट्ट पीठ करतात. तर अतिशय घट्ट पण करायचं नाही, सैलसर पण करायचं नाही. पाहू शकता हाताला चिटकत पण नाही आणि अगदी अशा सहज हातावर सुद्धा आपल्या या पुऱ्या ज्या आहेत त्या अशा बनवू शकतात. तर तुम्हाला हातावर जमलं नाही तर तुम्ही पोळपाट लाटण्याने सुद्धा हे बनवू शकता. परंतु या ठिकाणी एक ट्रिक वापरायची, म्हणजे आपले भटुरे तेलकट होत नाहीत. तर आपल्याला अशा आपण जे पुऱ्या बनवतो याच्यापेक्षा थोडे मोठ्या आकाराचे हे भटुरे असतात. यामुळे साधारण थोडेसे मोठे गोळे असे आपण बनवून घ्यायचे आहेत. आणि आता आपण हे लाटण्यासाठी पीठ शक्यतो वापरायचंच नाही. तर अगदी थोडंसं तेलाचा किंचित हात तेलाचा पुसला तरी सुद्धा आपले भटुरे छान लाटले जातात. पीठ लावण्याची आवश्यकता वाटत नाही. समजा तुम्हाला वाटलं की तेल नाही, आपण पीठच लावून लाटायचं आहे, तर अगदी न कळत थोडंसंच पीठ लावा. जास्त पीठ लावलं तर काय होतं, तेलामध्ये पीठ उतरलं जातं, तेल काळपट होतं आणि यामुळे पुरे आपल्या फुगत पण नाहीत आणि तेलकट पण जास्त होतात. तर अशा प्रकारे आता लाटताना सुद्धा एकदम हलकं हलकंसं लाटून घ्यायचं आहे. जास्त दाब द्यायचा नाही आणि जास्त पातळ पण लाटायचे नाहीत आणि जास्त जाड पण लाटायचे नाहीत. तर या ठिकाणी आपण चपाती करतो यापेक्षा किंचितसं जाडसर असे आपण हे लाटून घ्यायचे आहेत. आता यानंतरची अतिशय महत्त्वाची ट्रिक म्हणजे ही तळण्याची पद्धत. तर या ठिकाणी तेल हे खेळतं असावं, म्हणजे असं आपलं झारण्यानं त्यावर तेल शिंपडता यावं इतपत तेल असावं. तेल हे गरमच असावं. कमी गरम तेलामध्ये अजिबात भटुरे सोडू नका, भटुरे तेलकट होतील. आणि असं सतत आपण झारण्याच्या साह्यानं या भटुऱ्यावरती तेल शिंपडायचं आहे. यामुळे आपले भटुरे असे फुगले जातात. आणि एक साइड होऊन व्यवस्थित पचल्यानंतरच आपण दुसरी बाजू पलटवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी महत्त्वाच्या एवढ्या टिप्स लक्षात घेतल्या तर तुमचे भटुरे एकदम परफेक्ट असे होणार आहेत. तर जास्त पण पलटायचं नाही, म्हणजे एकदा पूर्णपणे एक साइड भाजल्याशिवाय पलटून घ्यायचं नाही. नंतर दुसरी साइड भाजायची आहे आणि कढईवर असं एका साइडला घेऊन पूर्ण तेल नितळायचं आहे. पाहू शकता आपले भटुरे अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि अगदी कितीही वेळाने खाल्ले तरी असे टम्म फुगलेले आणि मऊ झार, वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे आपले भटुरे तयार होतात. तर आमरस सोबत किंवा छोल्यासोबत नक्की अशा प्रकारे भटुरे बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.